सध्या आहे ना फ्रेश वाटाणे खूप स्वस्त मिळतात, तर म्हटलं चला वाटाणे आणि बटाट्याची भाजी करूया। रेसिपी करायला इतकी सोपी आहे। मला वाटाणे आणि बटाट्याची भाजी बनवायची असते की मी ह्याच पद्धतीने बनवते। सकाळच्या घाई गडबडीत सुद्धा तुम्ही ही भाजी झटपट बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ। सर्वात आधी आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। जर मोठा बटाटा असेल तर त्याचे 2 काप करून घ्यायचे, छोटे बटाटे असेल तर ते अख्खे टाकले तरी चालेल। बटाटे स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये बटाटे शिजतील इतकं पुरेसं पाणी घालायचं आणि कुकर लावून कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया। सर्वात आधी मी इथं 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि त्याला असे थोडे जाडच चिरून घेतलेले आहेत। या कांद्याची आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे, त्यामुळे मोठेच फोडी चिरल्या तरी चालतील। मिक्सर मध्ये टाकून याची आता आपल्याला एक बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। सकाळी मुलांची आणि नवरोबांची डब्याची घाई असते, त्यामुळे ही भाजी पटकन तयार करून होते। कांदे चिरून झालेले आहे। आता ही पेस्ट वाटत असताना आपल्याला यामध्येच अद्रक आणि लसूण टाकून घ्यायचं आहे। या तिन्ही साहित्यांची आपल्याला बारीक पेस्ट काढून झाल्यानंतर ती एका ताटलीमध्ये काढून घ्यायची। त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत, त्यालाही अशाच प्रकारे मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आणि त्याचीही आपल्याला चांगली एक बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे कुठलीही भाजी करत असताना त्याची अशी बेसिक पेस्ट करून जर भाजी केली तर तिला ग्रेव्ही ही छान येते आणि जास्त लोक असतील तर ती भाजी पुरते सुद्धा। फोडी चिरून झालेल्या आहेत। आता बघा याची मी मस्त अशी बारीक पेस्ट वाटून घेतलेली आहे। आता यासोबतच अजून आपल्याला काही साहित्य लागणार आहे, ते म्हणजेच वाटाणे, कढीपत्ता आणि कोथिंबीर। वाटाणे मी फ्रेश वाटाणे घेतलेले आहेत। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरही थंड होऊन त्याची आता मी साल काढून घेतली आणि त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। यानंतर आता आपण भाजीला फोडणी देण्यासाठी घेऊया। त्यासाठी कढई तेल घालून तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे। जिरे मोहरी चांगली फुटली त्यानंतर यामध्ये आपण जी अद्रक लसूण आणि कांद्याची पेस्ट केलेली होती ती घालून घ्यायची आणि हिला तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे। हलकासा रंग सुटेस तोपर्यंत आपल्याला कांद्याची पेस्ट जी आहे ती चांगली परतवून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्येच मी कढीपत्ता घातलेला आहे। जर असा हा अख्खा कढीपत्ता जर कोणी खात नसेल तर तुम्ही कांद्याच्या पेस्ट सोबत सुद्धा कढीपत्ता हा वाटून घेऊ शकता। कांदा बघू शकता तुम्ही चांगला परतला गेलेला आहे। त्यानंतर आता यामध्ये मी टोमॅटोची प्युरी घालून घेते। टोमॅटोच्या प्युरीलाही ह्या मिश्रणासोबत चांगली तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। बघा सर्व मिश्रण आता एकजीव करून तेलामध्ये ही पेस्ट चांगली परतवून घ्यायची आहे। जोपर्यंत टोमॅटोचा पाणी निघत नाही तोपर्यंत ही पेस्ट चांगली परतवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता हे सगळं वाटण सुकलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण पावडर मसाले घालूया। यामध्ये मी इथं 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि 2 चमचे गरम मसाला घातलेला आहे। गरम मसाल्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला सुद्धा घातला तरी सुद्धा चालेल। यामध्ये मी थोडीशी काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे आणि ह्या मसाल्यांसोबतच मी इथे फ्रेश वाटाणे घालून घेतलेले आहेत। वाटाणे आणि सुखे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे। बघा अशा प्रकारे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं आणि हे सर्व मटर ह्या मिश्रणामध्ये मी चांगलं परतवून घेतलेलं आहे। त्यासोबतच यामध्ये मी 1 छोटा चमचा जो आहे तो हिंग घातलेला आहे। हिंग घातल्यानंतर परत हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून हिंग हा सर्व मसाल्याला लागून जाईल। त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे बटाट्याचे काप केलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहे। सुका मसाला असतानाच आपल्याला बटाट्याचे काप यामध्ये घालून घ्यायचे आहे। बघा आता हे सर्व साहित्य मी चांगलं एकजीव करून घेत आहे। सर्व सुका मसाला बटाट्यामध्ये चांगला एकत्र झाला की त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या मिक्सर मध्ये मी टोमॅटोची प्युरी केलेली होती त्याचंच थोडंसं लागलेलं होतं, तर ते थोडंफार पाणी मी यामध्ये घातलं। त्यानंतर फक्त अर्धा ग्लास पाणी मला यावरतून लागलेलं आहे। तर तुम्हाला भाजी किती घट्ट आणि किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता। त्यानुसार चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर आपली वाटाणा बटाट्याची भाजी तयार आहे। तुम्हाला मी दाखवलेली ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा। सोबतच चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। आणि हो, भाजी कशी झाली कमेंट करायला विसरू नका।